हाँ घोषणा घोषणा अरे घोषणा देखी माझे नाव तेजस्वी नीलकंठे लोके. मी आता 10वी शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ वाचनावरील मान्यवर गुरुजन वर्ग व मुख्याध्यापक उपस्थित असलेले पालक व विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण इथे सर्वजण कशासाठी जमलो आहोत हे सर्वांनाच माहीत आहे. आज आपल्या शाळेतील ध्रुव प्रकल्पाचा समारोपाचा कार्यक्रम आहे. ध्रुव प्रकल्पाची सुरुवात पुण्यातील श्री आई फाउंडेशन यांनी केली. या फाउंडेशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य सत्र प्रकल्प ध्रुव या नावाने राबवला जातो. या प्रकल्पात मुलांना स्वतःची ओळख म्हणजे काय, स्वतःतील गुणदोष ओळखणे, वाईट सवयी घालवणे शिकवले जाते. तसेच संवाद म्हणजे चांगले बोलण्याच्या पद्धती आणि त्यांचे फायदे समजवले. तसेच भावनांची ओळख, राग, ताण, व्यायाम, स्वच्छतेविषयी शिकवले. व्यसनांपासून लांब राहण्याचे मार्ग, तसेच मित्रांच्या अयोग्य दबावाला कसे हाताळायचे हे तंत्र शिकवले. करिअर करण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, त्यासाठी ध्येय ठरवणे, वेळेचे नियोजन, सातत्याने सराव त्याचे महत्त्व सांगितले. आयुष्यात येणाऱ्या समस्यांना न घाबरता त्या कल्पकतेने कशा सोडवायच्या यावर खेळाद्वारे चर्चा केली. मोबाईलचा अतिवापर त्यामुळे शरीर, मन, बुद्धी, भावना व भविष्यावर होणाऱ्या परिणामांविषयीची सविस्तर चर्चा केली. आम्हाला आलेल्या ध्रुव प्रशिक्षिका सौम्यनक्षिका यावटे मॅडम यांनी आम्हाला मोबाईल वापराविषयीचे 2020चे तंत्र शिकवले किंवा अजून मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवायचा. सायबर मोबाईलऐवजी आपण कसे छंद जोपासावेत हे सांगितले. काही गोष्टी आपण कोणाशी बोलू शकत नाही असे विचार ध्रुवमुळे मुलांनी मोकळेपणाने बोलले. त्यांचा संवाद वाढला, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला. ध्रुव प्रकल्पामुळे मुले स्वतःला ओळखायला शिकली. आम्हाला ध्रुवची ही संकल्पना खूप आवडली आणि ध्रुवची कविता तर एकच नंबर. कविता तर सर्व काही सांगून जाते. श्री आई फाउंडेशन हा प्रकल्प आमच्या शाळेत राबवला त्याबद्दल मी तुमच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच प्रशिक्षिका आवटे मॅडम आम्हाला खूप छान शिकवले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. मुलांसाठी 2 शब्द सांगते. हातात पुस्तक हवं होतं, हातात मोबाईल आला. हातात पुस्तक हवं होतं, हातात मोबाईल आला. भविष्य घडवायचं होतं, स्क्रोल करण्यात वेळ गेला. मुलांना एवढंच सांगायचं वाटतं, स्क्रीन छोटी आहे, तुझं स्वप्न मोठं आहे. स्क्रीन छोटी आहे, तुझं स्वप्न मोठं आहे. म्हणून मोबाईल खाली ठेव आणि आयुष्य मोठं करून दाखव. आणि मोबाईल खाली ठेव आणि आयुष्य मोठं करून दाखव. धन्यवाद. मोबाईल
आहे, परंतु काय होतंय की त्याचा आपण काय करतोय, अतिरेक करतोय. म्हणजे आपण अभ्यासापुरता मोबाईल वापरतच नाही. आपण आईला म्हणतो मला मोबाईल दे, अभ्यास करतो मी. आपण काय करतो, आई बाजूला झाली की लगेच काय करतो, रील बनायला चालू करतो. मग आपला अभ्यास काय होतो, तसंच मागं राहतो. एक रील झाली नंतर दुसरी रील झाली, तास कसे गेले कळलेच नाही. एक रील झाली नंतर दुसरी रील झाली, तास कसे गेले कळलेच नाही. नंबर कमी झाले मार्कशीटवर, पण फॉलोअर्स मात्र वाढत राहिले. नंबर कमी झाले मार्कशीटवर, पण फॉलोअर्स मात्र वाढत राहिले. आज आपण अभ्यास करताना प्रत्येक 5 मिनिटांनी मोबाईलवर चेक करतो की नोटिफिकेशन आले का, काय घडलंय का. असं रात्री 12 वाजेपर्यंत आपण काय करतो, रील बघत बसतो. आणि शाळेला आपल्याला काय होतं, उठायला उशीर होतो. शाळेत जायला उशीर होतो. म्हणजे आपली वेळ वाचवता आणि सगळ्यात आपलं म्हणजे शिक्षण आपली व्हायला लागतो. एखादा असा काय मोबाईल आपण बंद केला पाहिजे का, नाही. पण तो आपला शत्रू पण नाहीये. पण आपल्याला त्याची वेळ कळली पाहिजे. अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि त्याच्या वेळी थोडासा मोबाईल, हे आपणच ठरवू शकतो. अभ्यासाच्या वेळी मोबाईल सायलेंट करायचा आणि दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवायचा आणि फक्त थोडासा रिलॅक्स होण्यासाठी फक्त मोबाईल वापरायचा. तर हेच लक्षात ठेवा, हे दिवस आहेत सोनेरी, पुन्हा परत येणार नाही. हे दिवस आहेत सोनेरी, पुन्हा परत येणार नाही. आज अभ्यास केला तर उद्या खूप सगळ्यांना प्रेरणा देतील. आज अभ्यास केला तर खूप सगळ्यांना प्रेरणा देतील. एवढंच आणि शेवटी ही खुर्ची आहे, तुझं स्वप्न खूप मोठं आहे. ही खुर्ची आहे, तुझं स्वप्न खूप मोठं आहे. म्हणून मोबाईल खाली ठेव आणि आयुष्य मोठं करून टाक आणि आयुष्य मोठं करून टाक. थी, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो। अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को न देखो, किसी को न सुनो, किसी से कुछ न बोलो। और ये बंदर अब सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है। सही कहा ना? ना पी सकता है और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा। मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा। क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह पूरी लत? आकाशातील ध्रुवतारा चमचमतो बघा कसा, तसेच आपण ध्रुव प्रकल्पाचा मनात रुजवूया ठसा. तसेच आपण ध्रुव प्रकल्पाचा मनात रुजवूया ठसा. सोडून देऊया वाईट सवयी साऱ्या, सोडून देऊया वाईट सवयी साऱ्या, अंगीकारूया संतुलित आहार ही जीवनातील व्यवहार. करूया वेळेचे नियोजन छान, करूया वेळेचे नियोजन छान, अभ्यासाला वेळ देऊन होऊ कर्तृत्ववान. मोबाईलचा अतिवापर आपण टाळूया, मोबाईलचा अतिवापर आपण टाळूया, त्याचे व्यसन व घातक वापर सोडून देऊया. मैत्री जीवनात घडलेलीच असते, मैत्री जीवनात घडलेलीच असते, आकर्षण व प्रेम वगळायचे असते. ध्रुव 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 प्रकल्प आहे छान, ध्रुव 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 प्रकल्प आहे छान. सागर सरनी मीनाक्षी ताईंचे प्रशिक्षण झाले खूपच महान. तमन्ना इनामदार या संपादक, तमन्ना इनामदार या संपादक, मी मानसी पाठक या लेखिकांचे कौतुक करूया आपण. ध्रुव प्रकल्प हा समाजात रुजवूया मनोमन, ध्रुव प्रकल्प हा समाजात रुजवूया मनोमन. थँक्यू, थँक्यू सो मच. विषय विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांचा सहभाग आहे आणि आता पालकांचाही यातला सहभाग वाढायला हवा. केवळ
घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करून अपेक्षित परिणाम मिळेल. आपल्या चार्जर जास्त चालले, आपल्या स्क्रीनिंग टाईम मोबाईल जास्त चालले, आपण कामामध्ये जास्त मोबाईल वापरतो, त्याचाच परिणाम आपण जे करतो तेच आपली मुलं करतात. आणि तेच मुलं जास्त मोबाईल वापरतो, मुलाच्या हार्मोनल इम्बॅलन्स खूप व्हायला लागले. वयात आलेल्या मुली आताच्या मुलांना बघा तुम्ही 4थी 5वीला डायबिटीस यायला लागली, मुलींना 3री 4थीला पाय यायला लागले. हे प्रत्येकी आपले तर ते पण त्यांना सांगितलेलं आहे मुलांना. तेव्हा त्यांच्या ह्याच्यामुळे तसे बदल होतात. तर ते पण मुलांना मी सगळं शिकवलेलं आहे. जरी त्यांच्या शरीराची वाढ होत असली तरी त्यांच्या वैचारिक मेंदूची वाढ झालेली नसते. अतिशय म्हणजे एकत्र वापरून फिरायला जाणं, हे करून आपल्या मुलांना काहीतरी हवं, हे करून एकत्र वेळ घालवायची. पण आता आपला संवाद हरवलेला आहे. लोकांमध्ये अंतर वाढत चाललेला आहे. एकमेकांशी मोकळा संवाद होत नाही. तुम्ही बोलला तरी मुलं ऐकत नाही. बरोबर. मोबाईलमुळे जास्त आपण पण मोबाईलचा जास्त वापर करतो. त्याच्यामुळे आपल्याला पण बोलायला वेळ मिळत नाही आणि मुलांनाही आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही.